महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मी आता धाराशिव शहरातील मल्टीपर्पज कन्याशाळा परिसरामध्ये आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ या कन्या प्रशाला मैदानावर भव्य अशी जाहीर सभा होणार आहे। त्याचबरोबर उमरगा लोहारा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ लोहारा येथे देखील त्यांची जाहीर सभा होणार आहे। या कन्या प्रशाला परिसरामध्ये भव्य अशी जी आहे ती व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। धग मशालीची वैभवशाली महाराष्ट्राची अशी एक टॅगलाईन जी आहे त्या या व्यासपीठावरील बॅनरवर देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांचे होल्डिंग्स जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। यामध्ये शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील यांचे जे आहेत ते होल्डिंग्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे शिवसैनिक असतील ते बसतील अशी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः 5 वाजता या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता एकीकडे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये जी आहे ती मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी थेट लढत होणार आहे। एकीकडे जुने शिवसेनेचे आणि भाजपामध्ये प्रवेश केलेले तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा जो आहे तो थेट सामना या ठिकाणी रंगणार आहे। त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे आपल्या सभेतून काय संबोधित करणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।